शासनाने 2024ला वाढीव टप्प्याचा आदेश काढला तरी देखील निधीची तरतूद केली जात नाही। त्यामुळेच शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानात तसंच उभं राहणार, उपस्थित राहणार, सोडणार नाही आझाद मैदान असं म्हणत शिक्षकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। दरम्यान या मोर्चाला आज शरद पवार भेट देत आहेत। गेल्या 27 वर्षांपासून अंशतः अनुदानावरील शाळांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळत नाही। 2014 मध्ये नैसर्गिक वाढी संदर्भातील शासन निर्णय निघाला तरी देखील 11 वर्षात शाळांना 20% अनुदान मिळालं। सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतीक्षाच आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मंगळवारपासून शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे। रास्त मागणी करता त्यांचं आंदोलन सुरू आहे, पण शासनाने निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांचे मात्र शिक्षकांविना हाल होत आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, आज वेगवेगळी आंदोलनं असल्याचं समोर येत आहे। शिक्षक त्यांचा प्रश्न गेली 27 वर्ष प्रलंबित आहे, आज ते आंदोलन करतायत, काय सांगा? आम्ही सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर आहे, जिथे जवळपास आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर 1-2 शिक्षक जे आहेत ते आपल्याला उपस्थित असल्याचं दिसून येत आहेत। या सगळ्यांची मागणी आहे की त्यांना टप्पा अनुदान जे आहे ते दिलं जावं। आपण जर बघितलं तर हे टप्पा अनुदानाची त्यांची जी मागणी आहे त्या मागणीसाठी हे सगळे जे शिक्षक आहेत ते एकवटलेले आहेत की असं सांगण्यात आलेलं होतं। आताच्या घडीला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर हे सगळे जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। पोहोचतायत। आपण पाहतोय की सगळे शिक्षक जे आहेत त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। त्यांची मागणी आहे जवळपास राज्यामध्ये साधारणपणे 5844 शाळा आहेत, ज्या शाळा खाजगी शाळा आहेत ज्यांना 20% अनुदान देण्याचं मान्य करण्यात आलेलं होतं, परंतु ते देण्यात आलेलं नाही। त्याच्या विरोधात हे सगळं जे आंदोलन आहे ते आंदोलन केलं जात आहे। आता आपण पाहतोय की रोहित पवार यांनी आत्ताच घोषणा केलेली की शरद पवार हे पुढच्या थोड्या वेळातच या ठिकाणी पोहोचतात। धन्यवाद प्रणाली, आपण माहिती दिली त्याबद्दल। शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देण्याकरता, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता थोड्याच वेळामध्ये शरद पवार आझाद मैदानावर उपस्थित होणार आहेत। रोहित पवार तिथे उपस्थित झालेले आहेत आणि काही वेळामध्ये शरद पवार शिक्षक आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता तिथे उपस्थित राहतील।